तुकडोजी महाराजांचा ग्राम जयंती महोत्सव सध्या अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये पार पडतोय आणि या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या ठिकाणी भजन गायन केलेलं आहे। त्यातलं एक भजन जे गाजलेलं आहे तुकडोजी महाराजांचं, मेरे प्यारे सुंदर भारत को दुश्मन की नजर ना लगे, हे एक भजन त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। काय सांगणार, पहलगामची घटना एकीकडे घडली आणि दुसरीकडे आज तुम्ही भजन म्हटलंय, काय संदेश देणार? नाही, राष्ट्रसंतांची गुरुकुंजाची भूमीच मुळामध्ये देशाला पुढे नेण्याचा संदेश देणारी भूमी राहिलेली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी काही महाराष्ट्र गौरव रथयात्रा निघते त्या अमरावती विभागाचा शुभारंभ आज गुरुकुंज मोझरीतून राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन आणि या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणचं जल आणि पाणी घेऊन या ठिकाणी होतो आहे। आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर या भजनातून आम्हाला आमचं शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला इशारा द्यायचा आहे की आमच्या देशावर जर वाकळं नजर करून बघाल तर तुमचे डोळे काढून तुमच्या हातात देण्याची ताकद ही भारताच्या सैनिकांच्या मनगटामध्ये आहे। म्हणून राष्ट्रसंतांनी त्या काळात दिलेलं भजन हे किती सुंदर आहे आजच्या वातावरणाला पोषक की मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे। तर त्या दुश्मनांना सुद्धा हा इशारा होता आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश जो यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1 मे 1960ला या महाराष्ट्रात आणला त्याच्या पार्श्वभूमीची सुद्धा ही तयारी होती। हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा एक मेसेज आहे महाराष्ट्रामध्ये सर्वांना की जर आमच्या देशाकडे राष्ट्राकडे कोणी वाकळा नजरेनं पाहत असेल तर त्याचे डोळे काढून त्याच्या हातात देण्याची तयारी आमच्या मनगटात आहे। तुकडोजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचा मंत्र दिला आहे। देशात आणि राज्यात जर पाहिलं तर अनेकदा जातीभेदाच्या गोष्टी केल्या जात आहेत, जातीवाचक वक्तव्य केले जात आहेत, काय सांगणार समाधीवरून तुकडोजी महाराजांनी? राष्ट्रसंतांच्या समाधीवरून मी हेच सांगेल की ज्यांना या महाराष्ट्रात हिंदू मुसलमान असा वाद निर्माण करायचा असेल, ते सत्तेच्या विरोधातले असो की सत्तेतले असो, त्यांनी मौन श्रद्धांजलीच्या वेळी राष्ट्रसंतांच्या या ठिकाणी यावं। इथं सामुदायिक प्रार्थना पण होते आणि इथं पैगंबराची हे पण म्हणजे मुस्लिम समाजाची पण प्रार्थना होते, सर्वधर्मीय प्रार्थना होते। हाच संदेश त्यांच्या डोक्यात टाळक्यात घुसल्याशिवाय मला असं वाटतं की आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जे घेतो, कारण आमच्या पक्षाची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी भूमिका आहे। त्यामुळे देशामध्ये हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करणाऱ्या पहलगामच्या हल्ल्यानंतर सुद्धा अनेक लोक आता इथं हिंदू मुस्लिम हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याच्यामुळे असा वाद कृपा करून टाळण्याकरता राष्ट्रसंतांच्या या पुण्यभूमीतली माती मला असं वाटतं त्यांच्या मस्तकाला लावल्याशिवाय त्यांची टाळकी जागेवर येणार नाही। शेवटला नितेश राणेंनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं, ज्या दुकानदाराला हनुमान चालीसा म्हणता येईल त्याच्यापासूनच सामान खरेदी केलं पाहिजे, काय सांगणार? मला वाटतं त्यांना पुढच्या मौन श्रद्धांजलीला इथं बोलावलं पाहिजे आणि राष्ट्रसंतांच्या भूमीमधला जो समतावादी विचार आहे हा त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये टाकण्याकरता आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। जोपर्यंत त्यांच्या डोक्यावर अंगावर भगवं म्हणत नाही मी, डोक्यात भगवी टोपी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्यांना समतावाद काय आहे हे कळणार नाही। ते अमोल मिटकरी होते। आज तुकडोजी महाराजांचा ग्राम जयंती महोत्सव सुरू आहे आणि या ग्राम जयंती महोत्सवाला त्यांनी हजेरी लावली आणि स्वतः या ठिकाणी तुकडोजी महाराजांनी देशासाठी जे काही भजनं म्हटले ते भजन म्हणून या ठिकाणी पहलगाम घटनेचा त्यांनी निषेध केलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।